बाप्पा हे माणूस दिवस नाही निघाला तर मोबाईल, रात्र नाही झाली तर मोबाईल, बस मोबाईल मध्येच पाहत राहते. काय पाहते आणि काय नाही त्याच्या जीवावर नाही येत काय. तर काम धंदा पहा काही पहा तर नाही, बस पडला पडला मोबाईल पाहते. रुपेशजी काय झालं रश्मी, काय म्हणून राहिली? का व मी किती वेळची आवाज देऊन राहिली तुम्हाला ऐकू नाही येत. नुसते ते मोबाईल चालू करून देता आणि बस मोबाईल पाहत बसता. तुमच्या जीवावर नाही येत काय? पडला पडला काही काम धंदा पहा काही करा. असं पडला पडल्यानं होईन काय? जरासं बाहेर तर निघा. आता तर ना बाहेर चालले ना काही चालले, बस पलंगावर पडले राहता आणि मोबाईल पाहत राहता. त्याच्याशिवाय दुसरं कोणतंच काम नाही आहे तुम्हाला. अहो तर काय काम करू मी सांग? आता काय गरज आहे मला काम करायची? आता एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, एवढा पैसा आहे, देला आहे, वावर आहे, शेत आहे, कायले करावं लागते मला काम? आता तर मी जीवनभरही बसून खाल्लं ना तर मला पुरते म्हटलं. मला काही टेन्शन नाही कामा किमाचं. हा काही लाजगीज वाटते का नाही वाटत? बापाच्या भरोशावर खाता. ते बिचारे म्हातारे होऊन राहिले ना, अजूनही त्याच्याच भरोशावर खाता काय? आता त्याने एवढी मेहनत केली तेव्हा कुठे हे दिसून राहिलं? नाही तर तुम्हाला आयतं इथं भेटून गेलं नाही. आणि स्वतःला मेहनत करायला लागली असती तर माहीत झालं असतं. आता ते बिचारे वावरातही जाते, इकडचं तिकडचं दुकानाचं पाहते आणि तुम्ही मस्त आराम करता. तुम्हाला काही वाटत नाही काय का बाबा एवढे काम करून राहिले, मी हातभार लावू लागतो म्हणून? काय हातभार लावू लागू मी? मला नेते तरी काय ते सोबत? ना वावरात नेते ना कुठं नेते. मला ते न अजूनपर्यंत मजुराच्या मागही नाही ठेवलं. मला समजते का वावरातलं? तुम्हाला वावरातलं नाही समजत तर दुसरं काम पहा. आज आपण दोघंच आहे तर आज आपलं निघून राहिलं. पुढे चालून आपल्याला लेकरं बाय होईल, 2चे 3 होईल, 3चे 4 होईल. तर मग असेच बसले राहण काय? तुमचे लेकरही तुमची इज्जत नाही ठेवून म्हटलं. मग लेकरं इकडे झाले तर आणि ह्या असं पडले राहता, काही काम नाही पाहत ना काही नाही पाहत, त्या मोबाईलमध्ये घुसले राहता. तुमची इज्जत तुमचे लेकरही नाही करत आणि स्वतः तर तुमचं निघून जाईल. लेकरीला ठेव जा मग उकडे पाकडे फिरव जाता येईल साऱ्या गावात. पहा माझी बायको किती चांगली आहे. आजकालच्या पोरी म्हणते का बस एक झालं लय झालं, आता दुसरं लेकरूही नाही पाहिजे म्हणते. आणि पहा माझी बायको तर 2 म्हणते. माझी बायको लयच चांगली आहे, खरंच लयच मस्त आहे माझी बायको. अहो काय म्हणून राहिली मी, ऐकता काय मी? अहो माय माझे तू ऐकायलाच तर बसलोय मी इथं. म्हणणं काय म्हणून राहिली तर? हे पा असं पडला राहू नका. खाली दिमागात भूत भरून जाते. मग तुम्ही जास्तीच्या नादी लागून जाता. एखादं काम पहा, नाही काही जमत एखादी दुकान लावा कायची कपडे मपडेची. तुम्हाला ज्याची पट्टी त्याची आणि चालू करा बरं ते आणि कामाला जा. हे असं काही बरोबर नाही आहे. दुकानावरच बसा जाऊन. हे असं घरी पडला राहिलं ना काय भेटणार आहे? काही ना काही. आणि तसे गेले तर स्वतःची इज्जतही राहते, मग इज्जत राहते. 2 पैसे हातात येते. आता सगळ्यासाठी सासऱ्यालाच मागा लागते, कोणत्याही कामासाठी सासूलाच मागा लागते. जर तुम्ही काम केलं तर मग तुमचे पैसे मग हातात येत जाईल ना. मग मला कोणाला मागाही नसता लागन. पण काय हो बाबा तर मला काहीच नाही म्हणत, आई नाही म्हणत हे काम कर ते काम कर. मग काय करू मी काम? माझ्या जीवावर येते. राहू दे जाऊ दे बरं. पैसे नको करू, लय पैसा आहे आणि जेव्हाची तेव्हा पाहू. सध्या माझ्या नादी काही लागू नको तू. मला मोबाईल पाहू दे. जाय तू तुझं काम कर बरं. झाला काय स्वयंपाक झाला काय तुझ्या? तू इथं येऊन बडबड करून राहिली तर? हा माणूस काही माया ऐकत नाही. आता मला माझ्या सासूसोबत आणि माझ्या सासऱ्यासोबत बोलाच लागन. आता एक वेळा प्रयत्न करून पाहिला. घरी बसून काही फायदा नाही आहे. आता माझ्या सासूलाच म्हणतो मी, म्हणून पहा म्हणून यायचं काय आहे तर म्हणून. हे असे घरात राहते, ऐदीच आई करते सगळे. आता तू खाली बसली होती ना तर मी खाली बसून केली पप्पा. मला चांगलं नाही वाटून राहिलं होतं. सून खाली बसली आणि सासू वर तर बसली. चांगलं वाटते काय? असं वाटते का सासू रोबच टाकून राहिली का सुनीवर? चांगलं नाही वाटून राहिलं होतं बाई मला. पाय मी बसून गेली. आता हे टोंगा लस दुखून राहिले. आता वय झालं म्हणा आणि लस तकलीफ आहे बाई या टोंगाईत. आणि त्याच्यात कसं आता चना निंदाले चालली ना तर दिवसभर बसा लागते वावरात. बसूनच निंदा लागते. त्याच्या आणाने काय अजून टोंगा उकडून जाते. हो काय? मी काय म्हणतो, तुम्ही चना निंदाले चालले असाल तर चण्याची भाजी आणून राहिला असाल तुम्ही? हो बाई 2-3 वेळा आणली चण्याची भाजी. एक वेळा त्या सुशीलाला दिली, भल्ली मांग लागली होती ते द्याना ते बाई द्याना तिला देऊन दिली. आणि एक वेळेस त्या रंजना बाईला देऊन दिली. आणि 1-2 वेळेची मी केली भाजी. काहून तुला पाहिजे होती काय? तुला आठवण येऊन राहिली काय? हो ना, मैयाई जाय ना वावरात, मैयाई आणे. आम्हाला लय आवडे. आम्ही त्याचा तसा ठेचाही बनवू आणि तशी भाजी करू. भली मस्त लागते ती भाजी. आम्ही तर आवडीनं खाऊ, माझ्या भाऊ आणि मी एकदमच आवडीनं खाऊ. आम्हाला खूप आवडते भाजी. पण आता कसं आहे, आता इथं बाबा जाते वावरात. बाबाला काय सांगाव म्हणून काही सांगितलं नाही. माणसाच्या जातीला काय समजते? आणाव काय आणि ते काय अशी गोष्ट राहते. आणि तसे तो सासरा दिवसभर कामात राहते बिचारा. घरी दारी लय टेन्शन राहते. आणि माणसाच्या हातचं काही बरोबर येत नाही बाई वावरातून. माणसाला आठवणी नाही राहत आणि त्याला काही बरोबर ताडताही नाही होत. त्याला सांगाव शेंडे तर ते आणते बुडूक. तर तू काही टेन्शन नको घेऊ. तुला आठवण येऊन राहिली ना चण्याच्या भाजीची. आता मी उद्या गेली. आज तर गेली होती पण आणली नाही. आज तोडलीच नाही भाजी. आता उद्या जाईन ना तर त्यासाठी आठवणीनं आणन मी. लागन तर भाजी किती करून आणन तुझ्यासाठी. बरं आणजा ना, आठवणीनं आणजा पण. विसरजा नका. मला खरंच खूपच आठवण येऊन राहिली त्याची. बरं बाई तुझी आई की कशी आहे हो गावात? फोन घेऊन आलता का तुझ्या आईचा? नाही वाटते बाई,
एवढ्यात फोनही नाही लावला. 8-10 दिवस झाले. आता ते घरचंही चालू होतं ना, रश्मिताईचं चालू होतं, त्याच्यानंतर यायचं ऑफिसवरून, ते राहून गेले आणि घरात एवढे कामं राहते का वेळच नाही भेटत. आज वेळ होता तर आज घरात कोणीच नाही आहे ना, बाबाचा मोबाईल आहे आणि हे गेले सोबत मोबाईल घेऊन. आईसोबत बोलणंच नाही झालं. 8-10 दिवस झाले. जाऊ दे, वेळ भेटन तेव्हा लावून देतो. आठवण येऊन राहिली वाटते आईची, आहे ना? हो आत्तेबाई, आठवण तर येणारच आहे ना. आता किती दिवस झाले फोन नाही लावला, काही नाही लावला. आणि घरातही एवढं सगळं कामं राहते दिवसभर. सकाळपासून उठतो तर संध्याकाळपर्यंत पूर्ण कामच पुरून जाते. आणि संध्याकाळी असा जीव थकते का आठवणही येत नाही. मग झोपून जातो. लावतो करतो पण लावणं काही होतच नाही घराच्या ह्याच्यात. आणि का बरं आधी का तुझी सासू किसू करून नाही लागत का? तुला हातभार नाही लावू लागत का कोणत्या कामाले? नाही ना, नाही मोठे नाही. अहो बाई राधिका, तू एवढी साधीसुधी राहते ना, तुझ्या साधीसुध्यापणाचा तिनं फायदा उचलला म्हटलं. जेव्हा तू गेली होती तेव्हा कशी करे घरचे सर्व कामं? राधिका, तू गेली होती ना तुझ्या माहेरी तर सगळे कामं तेच करे. त्या रश्मीला काही जास्त सवय लावली नव्हती कामाची, तर ते कुठून करणार आहे बिचारी? ते तेवढं स्वयंपाक पाणी करे आणि वेगळी होऊन जाय आणि हेच करे म्हटलं सगळं काही. आणि असं करता करताच तर पडली होती माय, धडकीने आपटली होती. आणि मग पाय तुटला होता का काय? मी तर गेलती नाही पाहाले, विचारपूस केली होती आणि येऊन गेली होती. आता मला इकडचे कामं करायचे आहे ना बाई. आपल्या इकडचं पाहा लागते. आणि म्हटलं आता एवढे दिवस झाले तिनं मला एकटीला पचवलं नाही त्या घरात. एवढी सगळी प्रॉपर्टी, एवढं सगळं शेत वावर म्हटलं स्वतःच्या नावानं करून घेतलं. आता मला लेकरं बायनी होते तर का माझ्या जीव नव्हता काय? मरेपर्यंत तरी राहू द्या लागत होतं ना थोडं ना थोडं. तेवढंच केलं असतं म्या, करून खाल्लं असतं. पण नाही, तेवढंही नाही दिलं. लेकरं बाया नाही आहे, लेकरं बाया नाही आहे. आता तुम्ही नव्हते काय? तुम्हीच माझ्या लेकरं बाया आहे ना. पण नाही दिलं. लय चालाक बायको आहे ते, तुला नाही माहीत, लयच चालाक आहे. हो का आई, असं झालं होतं काय? मग नाही तर काय बाई, आमच्या दोघाले वेगळं काढून टाकलं होतं. आणि तुझे जे सासरे होते ना, मोठे सासरे, त्यालाच गरम दिमागाचे होते. त्याला तर कोणी असं हडजेड केलं ना तर त्याला बिलकुलही नाही आवडे. एक वेळा कोणा नाही म्हटलं तर त्याच्या दरवाजीनीच आहे डबल. नाही म्हणे आता त्याचं काही पाहिजेच नाही म्हणे, पाहिजेच नाही म्हणे, आता त्यालाच घेऊ दे म्हणे. आणि तुझी सासू म्हटलं भल्ली भांडे माझ्यासोबत, लयच भांडे. म्हटलं सकाळपासून किरकिर लावे तर संध्याकाळपर्यंत. आणि माया सासूले येरी गोड गोड बोलू बोलू आपल्यात करून घेतलं होतं. आणि मग माझी सासूही राग करे, कारण की मला लेकरं बाय नव्हते. आणि तिले तुम्ही देवाच्या कृपेनं पिंटाई झाला होता, सविताई झाली होती. आणि 4 लेकरं तिले आणि मला एकही लेकरू बाळ नाही. आणि त्याच्यानं माझी सासू माझ्या राग करे आणि हेही करे फनफन ते सासरे. मग आम्ही इकडे येऊन गेलो होतो बाई आणि इथंच राह. मग अशाच ते सासरे चालले गेले आणि मग मी राहिली एकटी. आता त्याच्या जिद्दीनं त्यानं काही घेतलं नाही आणि त्यानंही काही दिलं नाही. मग आता राहिलं, आता एकटंच करा लागून राहिलं ना सगळं काही. पण आताही तुझ्या सासूला काही कदर येत नाही. मी ते तोंडानंच गोड गोड बोलते, मनात तर तिच्या लय रागत असन मायावाला. म्हणत असन का कायलेच येते हे आणि कायलेच बोलते. नाही व सासूबाई, त्यांचा कशाला विचार करता तुम्ही? आता मी आहे ना, तुम्ही येत जा ना, तुमचंच घर आहे. तुम्ही येत जा, राहत जा. असं कायले विचार करता? आता गेले त्याचे दिवस, आता आम्ही आहे ना, आम्ही तुमचे लेकरच आहे ना. असा विचार नका करू. दुःखात सुखात आम्ही देईन ना तुम्हाला साथ. ते सगळं बरोबर आहे, पण मन दुखते व कधी कधी एकट्यात. आणि तुझ्या सासूला म्हटलं तू एवढी काही हे नको करू. तिला काम करायला लावत जाय, हातभार लावायला लावत जाय ना. नुसती बसू फुगून राहिली इकडून तिकडून, मास वाढून घेतला अंगावर. चाल नाही होत तिच्याकून, एवढी जाडी झाली ते. आणि कायले पाहिजे होती तिला एवढं? इकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे, सुनीला टाकून देते इकडं आणि चालली. आता तुला सोबत नव्हतं ना लागत होतं काय? तुला पाहायला भेटलं असतं जरा असं तिकडचं. नाही, त्यांनी जेव्हा विचारलं ना तेव्हा माझे भांडे आणि कपडे धुवायचेच होते आणि तेव्हा निघून गेल्या त्या. जर काम झालं असतं ना तर मी गेली असती त्याच्यासोबत. तशीच म्हणते ते वरवर करून तुला नेत होती काय ते सोबत? तिकडे काय काय करते काय नाही. 50 वेळा सोनाराच्या दुकानात जाते, कितीक सोनं जमा करते आणि कितीक सोनं नाही. लय हुशार आहे ते, हुशार बाई आहे ते. तुला असं वाटते साधीसुधी आहे? काही साधीसुधी नाही आहे ते. लय हुशार आहे म्हटलं, लय दिमाग चालवते ते. आणि आता एवढी काही हड्ड्या तोडू नको त्या घरात. थोडंसं करायला देत जाय ना तिले. थोडीशी झाडझुडच करायला लावा, भाजीगीची तोडायला लावा, बसल्या लसूण चिलायला लावा. हे असं बसल्यानं मार फुगून राहिली आणि 17 बिमाऱ्या अंगी धरून घेईन आणि मग बसन. थोडंसं हालझुल करावंच लागते, हातपाय मोकळे करावंच लागते. रक्तप्रवाह चांगला राहते अंगातला. पण त्या सासूला असं म्हणन ना तर म्हणून मया बसणं, मया आराम करणं खूप ते म्हणून तुमच्या डोळ्यात म्हणून बाई आपण काही बोलत नाही त्या सासूले. तुझी सासू आहे उपट. आता तर त्या पाहिलंच तिले, चांगलीच समजून गेली तू तर तिले. जाऊ द्या ना आई, 2 काम केल्यानं मरते काय माणूस? जाऊ द्या, नाही करत तर नाही करत. आता काय त्याच्या मागं लागतं काय? आपण बोलणं चांगलं नाही वाटत, त्याला समजायला पाहिजे का हे दिवसभर काम करते ते एखादं काम आपण करू लागावं म्हणून. आता मग बोलणं शोभते काय असं का तुम्ही करू लागा म्हणून? त्याचं मन समजलं पाहिजे का थोडासा हातभार लावा. पण जाऊ द्या,
आता 2 काम केल्यानं काही माणसाला काही होत नाही, तशी मला काम करायची सवयच आहे. एवढं काही मला अखरत नाही. पण कसं आहे, आमच्या घरी कसं होतं, छोटंसं घर होतं, थोडंसं तिथं झाडलं, सारवण केलं का झालं. आता हे कसं आहे, हे एवढं मोठं घर, झाडझूडच करायला बसलं ना तर अर्धा पाऊण तास निघून जाते, कधी कधी तर 1 तासही लागून जाते झाडझूड करायला. मग त्याचा पोचा आहे आणि सगळं झटक झुटक, स्वयंपाक पाणी भांडे लस निघते ना. त्याच्यानं नाही काय जास्त होऊन जाते ते. नाही तर तशी कामगिम करायची मला सवय आहे म्हणा, असं किसं काही नाही आहे. काम तर मी 10 जणांचंही करतो. आणि तशी माझ्या आईनं मला सवय दिली, काम केल्यानं म्हणते बाई मरत नाही म्हणते माणूस, 2 काम करून घेतले तर. हे पाय राधिका, काम केल्यानं तर कोणीच नाही मरत, कोणीच नाही. काम केल्यानं उलट चांगला राहते माणूस. पण एकदम जीवाच्या पाळी कामं केले ना बाई तर ते शरीर थकते म्हटलं. ते मशीन थोडी ना होय, शेवटी शरीर होय ना ते आपलं. एकसारखं चालू राहिलं तर त्याला आराम पाहिजे ना, नाही तर मग थोडी बिमार पडते म्हटलं. जशा मशीन खराब होते ना तसं थोडी बिमार पडते. मग ते लय येऊन जाईन म्हटलं अवतीभोवती. थोडंसं देत जाय तिले, एवढी नको हे होऊन जाऊ. साधे सुद्धापणा सोड आता आणि चांगली कडक राहणं शिक तिच्यासमोर. नाही तर अशीच करन ते. आज तू आहे, उद्या तुले जाऊ येईन आणि तिच्यासमोर अशीच करशील ना तुले नोकरानी बनवून घेईन त्या घरच्या. आता बाई पोरीसारखी समजतो तुले म्हणून मी एवढी बोलून राहिली, नाही तर मला काही एवढं हे नाही आहे बोलायचं. आणि तुला तर माहिती आहे आपण असे कामं काही करत नाही. पण माझं मन दुखते, मी जेव्हा येतो ना तर तेव्हा 2 मिनिटं त्यासोबत बोलायला भेटत नाही. तू नुसती कामात राहतं आणि ते बसली राहते एका जागी सोफ्यावर महाराणीसारखी. तर माझं मन दुखते का पाय बा, हे बसली राहते आणि ते पोरगी दिवसभर कामं करते. म्हणून मी तुला म्हणून राहिलो बाई, वाईट गीट वाटू नको देजो. अमाय, हे राधिका आणि हे शांताताई कायच्या गोष्टी करून राहिल्या? आणि हे राधिका कायला आली इथं? काम धंदे सोडले घरातले आणि इथे येऊन बसून गेली. राधिका आली का व मंदा? ये ना घरात ये ना. नाही व ताई, लय वेळची गेली होती ना. आणि हे राधिका दिसली तर म्हणून मी थांबून गेली. राधिका कशी काय आली तर? राधिका कशी काय आली तू इकडे? अहो आते बाई, कामं किमं झाले होते, एकटी होती तर हे म्हणून राहिले होते म्हणे चल म्हणे सोडून देतो म्हणे शांताईच्या इथं म्हणे, एकटी बसशील का म्हणे घरात, बाबाही नव्हते आणि हेही नव्हते आणि तुम्ही चालले गेल्या तर म्हणून मी इकडे येऊन गेली होती. अहो तर घरात बसा लागत होतं ना. अशी बाहेर बसून गेली, चांगलं वाटते काय? लोक येणं जाणं करते म्हणून सोनवायरी म्हणून अशी बाहेर बसून गेली म्हणून काय म्हणून लोक? काऊन घरात जागा की का नव्हती काय? इथं बाहेरच टप्पे मारून राहिले तर. आणि चल आता, चल बसले असं, चल आता घरी चल बरं लवकर. आता आली मी, काम गिम काही झालं नाही माझ्या तिकडचं म्हणूनच लवकर येऊन गेली. आणि चल बरं मला चहा घ्या करून दे बरं. अहो पण बाहेर कायचं आहे, आपल्याच वटावर आहे ना आपण काय रोडावर बसलो आहे काय? आता वटावर काय बसत नसते काय? एवढा कैतीत ठेवा लागते का बाई सुनीले? एवढा कैतीत कितीत नाही ठेवा. आता इथं चांगलं वाटून राहिलं म्हणे आणि घरात लाईन घेऊन नाही तरी गरमी होऊन राहिली असती आणि मच्छरही चावते म्हणून मी इथे येऊन बसली तिले. आणि ते म्हणे इथं बसतो म्हणे म्हणून बसून गेलो गोष्टी करत. नाही व शांताबाई, असं काही नाही म्हणून राहिली मी. असं काही नाही, असंच म्हटलं मी, असंच. आता तिला काय, तिला एवढं समजत नाही ना. आता ते एकदमच साधी सुधी आहे ते, तिला काही एवढं समजत नाही म्हणून सांगा लागते तिले. चल ना राधिका, चल ना. घरी चलत नाही काय? हो आते बाई, हो. बरं मोठे आई, येतो नंतर मी. आता जातो, आईला चहा घ्या करून देतो. काय हो बाई राधिका, इतक्या वेळपर्यंत बसली. इथंच पिऊन घ्या ना दोघी सासू सुना चहा, इथंच पिऊन घ्या. मी करतो ना चहा. मस्त चहा करतो, इथंच पिऊन घेऊ आपण 3 जणी चहा. बरं थांबा मग मीच करतो. काय मीच करतो? तुला म्हणून राहिली घरी चल, ते सासरे येईन ना. ते बिचारे सकाळपासून तसेच गेले उपाशी तपाशी आणि तू इथं बसली राहतं काय? चल ना लवकर, ते सासरे याचा वेळ होऊन राहिला. चल पटपट. नंतर येतो कधी. नंतर तू या मोठ्या आईले चहा करून पाचजो. पण सध्या चल आणि मला चहा करून दे. मग डोकं दुखून राहिलं, जराशी पाठ मोकळी करतो मी. ऑटो गिटो काही नाही भेटला, पायदळ जा लागलं आणि पायदळ आज लागलं, कामही नाही झालं काही. चला ते बाई चला. शांतताई, वाईट नका वाटू दे, जा नंतर घेऊन येईन. पण सध्या जातो घरी. आता तुमच्या देराचा याचा वेळ होऊन राहिला, लय वेळचे गेले वावरा सकाळपासून. आता त्याला जेवण घेऊन द्या लागते ना. चला नंतर घेऊन येतो मी राधिकाले. आता सध्या जातो घरी. पहा कशी आहे मी सासू. थांबली नाही माझ्यासाठी, चल 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 करून आणि निघूनही गेली. अशीच आहे, आता काय करू? आता जातो, नाही तर अजून चिल्लावत बसून माझी सासू. कुठे गेले काय गेले, थांबूनच गेली काय म्हणून अजून. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आता निरोप शांताई जवळ देऊन देतो मी. आता शांताई किती निरोप सगळेचा. मी सध्या निघतो, नाही तर तुम्हाला तर माहीत आहे मै सासू मग धिंगाणाच करते. चला चालली मी आता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा आपली यूट्यूब फॅमिली कशी घेऊन गेली राधिकाले. तिला असं वाटून राहिलं होतं का तिच्या सुनीचे कानच भरण काय मी. पण जे सत्य गोष्ट आहे ते आहे. आहेच ते तशी. तर काय आता त्याला कान भरो म्हणू का काही म्हणू. आता आपल्याला राधिकाला सांगायचं होतं, मला लय दिवसाचं म्हणून होतं तिला सांगायचं आणि आज सांगून दिलं. आता पुढे तिची इच्छा, ते काय करते काय नाही करत का तशीच राहते तर. पण असो,
आता आपल्याकडून जेवढं होते तेवढं आपण करावं. हा पाहिली ना तुम्ही कशी आहे म्हणता, लस चालक बायको आहे ते, लस चालक बायको आहे. जाऊ द्या, पण आता राधिका तर चालली गेली आज. आता निरोप घ्यायची आली वेळ मायावर. हा आता तुमची शांताई घेते तुमची सगळ्याचे नावं, माया बहिणीचे, पोरीचे, लेकीचे, हा सगळेचे नाव घेते, भाऊचे. आता सगळीचे नाव घेऊ आपण. हा आणि म्हटलं नाव घ्यायच्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. तुमची राधिका खूप मेहनतनं व्हिडिओ बनवते आणि दुसऱ्याजवळ मागितल्यापेक्षा ती स्वतःचं काम करते आणि तुम्ही तिला सपोर्ट करा आणि तिला समोर न्या. खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवते ते. आता आपण सगळे नावं घेऊ. हा तेव्हापर्यंत तुम्ही राधिकाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा उदय वाघमारे, हितेश डहाके, गिरीश बोडके, मृदुला अंगारे, लता गोरे, निर्मला रघुवंशी बल्लारपूर, प्राची मुळे संभाजीनगर, मराठी लता, शुभदा गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, प्रियंका वानखडे, रंजना इंगोले. तर या सगळ्यांचे खूप 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 आभार ज्यांनी आम्हाला कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.